नमस्कार. श्री गुरुदेव ज्योतिषालयामध्ये आपले स्वागत. मार्च 2026 हा महिना मीन राशीच्या जातकांसाठी आत्मजागर, नव्या सुरुवातीचा आणि आर्थिक स्थैर्याच्या दिशेने वाटचाल करणारा असा ठरणार आहे. गुरुच्या अधिपत्याखाली असलेली तुमची रास करुणामय, कल्पक आणि आध्यात्मिक प्रवृत्तीची आहे. या महिन्यात तुमच्या व्यक्तिमत्वाला विशेष तेज प्राप्त होईल, पण भावनांवर नियंत्रण ठेवणे तितकेच आवश्यक राहील. महिन्याच्या प्रारंभी सूर्य तुमच्या स्वतःच्या राशीत भ्रमण करत असल्यामुळे प्रथम भाव सक्रिय होईल. आत्मविश्वास वाढेल, व्यक्तिमत्व प्रभावी बनेल आणि लोकांचे लक्ष तुमच्याकडे वेधले जाईल. नवीन योजना आखण्याची प्रेरणा मिळेल. आरोग्य सुधारण्याकडे लक्ष जाईल, मात्र अहंकार टाळा आणि निर्णय घेताना वास्तवाचे भान ठेवा. 14 मार्च नंतर सूर्य मेष राशीत प्रवेश करेल आणि द्वितीय भावावर प्रभाव टाकेल. त्यामुळे धन, कुटुंब आणि वाणी यावर विशेष लक्ष द्यावे लागेल. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. वाणीतील गोडवा राखा, कारण तुमचे शब्द कुटुंबातील वातावरणावर परिणाम करू शकतात. उत्पन्न वाढण्याची संधी आहे, पण खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे. नोकरी करणाऱ्या मीन राशीच्या व्यक्तींना सुरुवातीला आत्मविश्वासामुळे चांगली प्रगती दिसेल. वरिष्ठांचे लक्ष तुमच्याकडे वेधले जाईल. नवीन जबाबदारी किंवा प्रकल्प मिळू शकतो. उत्तरार्धात आर्थिक बाबीवर अधिक लक्ष द्यावे लागेल. कला, शिक्षण, वैद्यकीय, सामाजिक सेवा किंवा आध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना विशेष लाभ मिळेल. व्यावसायिकांसाठी हा महिना नव्या सुरुवातीचा आहे. नवीन योजना किंवा उत्पादन सुरू करण्यासाठी सुरुवातीचा काळ अनुकूल आहे. उत्तरार्धात रोकड प्रवाहावर लक्ष द्या. कुटुंबाच्या मदतीने व्यवसायात वाढ होऊ शकते. भागीदारीत पारदर्शकता ठेवा. आर्थिकदृष्ट्या हा महिना सुधारणा देणारा आहे. उत्पन्न वाढण्याचे संकेत आहेत, परंतु अनावश्यक खर्च, विशेषतः विलासी वस्तूंवर दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. बचत वाढण्यावर भर द्या. कौटुंबिक जीवनात सुरुवातीला आनंद आणि समाधान राहील. उत्तरार्धात पैशांबाबत काही चर्चा होऊ शकते. संयम आणि स्पष्ट संवाद ठेवा. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. अविवाहितांसाठी विवाह योग निर्माण होऊ शकतो. प्रेम संबंधात हा महिना सकारात्मक आहे. तुमची संवेदनशीलता आणि प्रेमळ स्वभाव नात्यात गोडवा वाढवेल, मात्र अतिभावनिक प्रतिक्रिया टाळा. विश्वास टिकवा. विद्यार्थ्यांसाठी हा महिना प्रेरणादायी आहे. सर्जनशील, कला, साहित्य किंवा आध्यात्मिक विषयावर प्रगती होईल. स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न अनुकूल आहेत. आरोग्याच्या दृष्टीने सुरुवातीला ऊर्जा चांगली राहील. उत्तरार्धात घसा, डोळे, झोपेची समस्या संभवते. नियमित दिनचर्या आणि संतुलित आहार आवश्यक आहे. ध्यान आणि प्राणायाम मानसिक स्थैर्य देईल. आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा महिना विशेष आहे. दर गुरुवारी गुरुची उपासना करा. पिवळ्या वस्तूंचे दान करा. ओम भ्रूम बृहस्पतये नमः मंत्राचा जप लाभदायक ठरेल. समुद्र, नदी किंवा पवित्र स्थळी जाऊन ध्यान केल्यास मनशांती लाभेल. एकूणच मार्च 2026 मीन राशीसाठी आत्मविश्वास, आर्थिक सुधारणा आणि आध्यात्मिक प्रगती देणारा महिना आहे.
संयम, नम्रता आणि योग्य नियोजन यामुळे हा काळ तुमच्यासाठी यशस्वी आणि समाधानकारक ठरेल. मित्रहो, ज्योतिष ही केवळ भविष्यकथनाची विद्या नसून ती मानव जीवनाचा प्रकाश मार्ग आहे. ग्रह नक्षत्रांच्या सूक्ष्म हालचालीमध्ये परमेश्वराची योजना दडलेली असते आणि त्या दैवी संकेतांचे आकलन करून मानवाला योग्य दिशा देणे हाच आमचा प्रयत्न असतो. आपण ऐकलेले, वाचलेले हे राशी भविष्य हे वैदिक ज्योतिषशास्त्राच्या सिद्धांतावर आधारित आहे. प्रत्येक राशीच्या ग्रहस्थिती, गोचर, दृष्टी आणि योग यांच्या सखोल अभ्यासातून हे विश्लेषण सादर करण्यात आले आहे. तरीही प्रत्येक व्यक्तींची जन्मकुंडली वेगळी असते, म्हणून वैयक्तिक अचूक मार्गदर्शनासाठी आपल्या पत्रिकेचा स्वतंत्र अभ्यास आवश्यक असतो. आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आध्यात्मिक प्रगती लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. पुन्हा भेटूया पुढील राशी विश्लेषणात नव्या ग्रह संयोगासह, नव्या संदेशासह. श्री गुरुदेव ज्योतिषालय आपल्या सेवेत सदैव तत्पर. जर आपल्याला आपले ज्योतिष जाणून घ्यायचे असेल तर आमच्याशी खालील नंबरवर संपर्क साधा.